आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये एक पार्ट आहे टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन. तर त्याचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू. पर्टिक्युलरली ते प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम येण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबलचं नॉलेज पाहिजे. ट्रूथ टेबलमध्ये मेनली 4 कनेक्टिव्ज आहेत. एक आहे डिसजंक्शन, दुसरा आहे कंजंक्शन, तिसरं कंडिशनल आणि बाय कंडिशनल, आणि त्याच्याशिवाय निगेशन. तर ह्या सगळ्यांचे रिलेशन जर आपल्याला नोन असतील तर मग आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही अडचण येत नाही. तर हे एकदा आपण पाहू. समजा पी आणि क्यू स्टेटमेंट आहेत, तर त्याचे काय पॉसिबिलिटी आहेत? बोथ टी, बोथ एफ, फर्स्ट टी सेकंड एफ, ऑर फर्स्ट एफ सेकंड टी. ऑर मध्ये काय असतं? डिसजंक्शन म्हणजे ऑर. ॲटलिस्ट वन टी देन टी, ॲटलिस्ट वन टी, इथं टी आहे तर टी आहे, ॲटलिस्ट वन टी देन टी, अदरवाईज एफ. अँड मध्ये बोथ टी देन टी, अदरवाईज एफ. बोथ टी देन टी, अदरवाईज एफ. implies फर्स्ट टी सेकंड एफ देन एफ, अदरवाईज टी. आणि डबल इम्प्लाइज सिमिलर असेल तर टी, सिमिलर असेल तर टी, आणि डिफरंट असेल तर एफ, डिफरंटला एफ. हे त्याचं रिलेशन. निगेशनमध्ये टीचं निगेशन एफ, एफचं टी. आता आपण एक क्वेश्चन डिस्कस करू म्हणजे आपल्याला आयडिया येईल. ट्रूथ टेबल तयार करू, त्याच्यावरनं मग आपण कन्क्ल्युजन काढू. तर आता हे स्टेटमेंट आहे, हे टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे हे आपल्याला डिसाईड करायचं. टेबल पहिल्यांदा तयार करू. सगळ्यात पहिलं मी पी क्यूची व्हॅल्यू घेतो. तर बोथ टी, फर्स्ट टी सेकंड एफ, फर्स्ट एफ सेकंड टी, बोथ एफ. एवढंच पॉसिबिलिटी आहेत. समजा टू स्टेटमेंट असतील तर बोथ ट्रू, बोथ फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू. याचं निगेशन पी, याचं निगेशन पीचं. तर टीचं निगेशन एफ आहे, टीचं एफ आहे, परत एफचं टी आहे, एफचं टी आहे, एफ एफ टी टी. आता निगेशन पी ऑर क्यू, या दोघांचा ऑर, यांचा ऑर. सेकंड हे 1 2 3 4 5 6 7. तर कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3, 2 आणि 3चं ऑर, ऑरमध्ये ॲटलिस्ट वन टी देन टी. आता इथं बोथ एफ आहेत म्हणून एफ, ॲटलिस्ट वन टी देन टी. हे टी दोन्ही एफ एफ, इथं टी, एफ टीला परत टी. आता पी अँड क्यू हे 1 2चं अँडमध्ये बोथ टी देन टी पहिलंच आहे फक्त, बोथ टी देन टी, अदरवाईज एफ, सेकंड एफ, थर्ड एफ, फोर्थ एफ. आता याचं एक्झॅक्ट निगेशन आहे. 5चं निगेशन 6मध्ये आहे, याचं निगेशन आहे. तर टीचं एफ होत आहे, परत एफचं टी होत आहे, एफचं टी, परत टी, टीचं एफ, एफचं टी, टी टी. 6 नंबर. आता आपल्याला काय करायचं आहे? 4 आणि 6 स्टेटमेंट, 4 आणि कॉलम 4 आणि कॉलम 6. हे कॉलम 4, हा कॉलम 4 आणि हा कॉलम 6. 4 आणि 6 या दोघांचं डबल इम्प्लाइज करायचं. बघा ना, हा कॉलम 4 आणि कॉलम 6 याचं डबल इम्प्लाइज आपल्याला फाईंड करायचं. तर डबल इम्प्लाइज आपण काढू. डबल इम्प्लाइजमध्ये डिफरंटला एफ असतं, सिमिलरला टी, डिफरंटला एफ, सिमिलरला टी. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डिफरंट आहेत, बाकीचे सगळे टी आहेत. आता ह्याचं कन्क्ल्युजन काय? तर 2T आणि 2F म्हणजे सगळ्याचे सगळे टी पण आहेत, सगळ्याचे सगळे एफ पण आहेत. तर त्याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. त्याचं कन्क्ल्युजन काय? कॉन्टिजन्सी. ऑल टी असते तर टोटॉलॉजी असतं, ऑल एफ असतं तर कॉन्ट्रडिक्शनल असतं. पण आता इथं काही टी आणि काही एफ आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला कॉन्टिजन्सी असं म्हणू शकतो. आता ह्याचं आपण एक दुसरं एक्झाम्पल डिस्कस करू. हे आपण कॉन्टिजन्सीचं बघितलं, आणखीन एक एक्झाम्पल याच्यात डिस्कस करू. ते आता ते काय आहे ते बघू.
परत आता हा कॉलम बोथ टी फर्स्ट टी सेकंड एफ फर्स्ट एफ सेकंड टी बोथ एफ हे बेसिक कॉलम हे फिक्स आहेत. निगेशन क्यू याचंच निगेशन याचं टीचं निगेशन एफ एफचं टी परत टीचं एफ एफचं टी. आता चौथा कॉलम तो कसा आहे तर 1 आणि 3 1 आणि 3चा अँड आहे. 1 आणि 3चा अँडमध्ये बोथ टी असेल तर टी फक्त सेकंडला टी आहे बाकी सगळे एफ. सेकंडलाच टी आहे फक्त अँडमध्ये बोथ टी देन टी पहिला आणि तिसरा टी आहे देन टी अदरवाईज एफ टी एफला एफ एफ एफला एफ परत एफ टीला एफ. आता पी इम्प्लाइज क्यू पाचवा कॉलम या दोघांचं इम्प्लाइज 1 आणि 2चं इम्प्लाइजमध्ये फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ अदरवाईज टी फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ अदरवाईज टी 5. आता आपल्याला काय करायचं आहे तर 4 आणि 5 याचं डबल इम्प्लाइज काढायचं. हे 4 आहे हे 5 आहे 4 आणि 5चं डबल इम्प्लाइज. तर डबल इम्प्लाइजमध्ये काय असतं सिमिलरला टी आणि डिफरंटला एफ. तर पहिलं डिफरंट आहे एफ दुसरं डिफरंट आहे एफ थर्ड पण डिफरंट आहे एफ फोर्थ पण डिफरंट आहे एफ. म्हणजे इथं ऑल एफ आले ऑल एफ तर त्याला आपण काय म्हणतो कॉन्ट्रडिक्शन. ऑल एफ आले तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे तर कॉन्ट्रडिक्शन आहे. सिमिलरली आपण असंच एखादं बघू आणखीन एखादं प्रॉब्लेम डिस्कस करू मे बी ते टॉटॉलॉजीचं येऊ शकतं. आता परत तयार करतो कॉलम बोथ टी फर्स्ट टी सेकंड एफ फर्स्ट एफ सेकंड टी बोथ एफ. निगेशन पी काढतो आता ह्याचं निगेशन 1चं निगेशन 3मध्ये एफ एफ टी टी हे टीचं एफ टीचं एफ एफचं टी एफचं टी. तर पी इम्प्लाइज क्यू 1 आणि 2चं इम्प्लाइजमध्ये फर्स्ट टी सेकंड एफला एफ फक्त एकच आहे फर्स्ट टी सेकंड एफला एफ अदरवाईज टी. नंतर निगेशन पी ऑर क्यू 2 आणि 3चं ऑर 2 आणि 3चं ऑर ऑरमध्ये ॲटलिस्ट 1 टी देन टी पहिलं टी दुसरं एफ परत तिसरं टी चौथं टी. आता कॉलम 4 कॉलम 5 तर 4 आणि 5 या कॉलमचं डबल इम्प्लाइज 4 आणि 5 जे कॉलम आहेत त्याचं डबल इम्प्लाइज. तर डबल इम्प्लाइजमध्ये सिमिलरला टी असतं डबल इम्प्लाइजमध्ये पहिलं सिमिलर आहे त्यामुळे टी दुसरं सिमिलरला ते पण टी थर्ड सिमिलर ते टी फोर्थ सिमिलर हे टी ऑल टी आलं तर त्याला टॉटॉलॉजी असं म्हणतात. आपण टोटल 3 प्रॉब्लेम बघितले. फर्स्ट एक प्रॉब्लेम कॉन्टिजेन्सीचा होता म्हणजे टी पण नव्हता एफ पण नव्हता मिक्स होता. सेकंड कॉन्ट्रडिक्शनचा होता आणि थर्ड टॉटॉलॉजी. तर मॅथमॅटिकल लॉजिक ह्या टॉपिकमध्ये हा एक आर्टिकल आहे जे इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारले जातात क्वेश्चन कन्क्लुजनमध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन किंवा कॉन्टिजेन्सी किंवा नायदर बोथ असे ऑप्शन देऊन ते विचारलं जातं. तर हे अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्यांनी शेअर करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन मॅथमॅटिक्स रिलेटेड मिळत जाईल. थँक्यू.